असे? हे बघ, मी असाच जात असतो का बाहेर? कपडे बदलून जाणार आहे, कपडे बदलायला चाललोय. मग जाता जाताना जरा फोन करा डॉक्टर पारसनीसांना आणि साखरपुड्याबद्दल जरा विचारा. हे बघ, जी गोष्ट मला मुळात पटतेच आहे ती मला पुन्हा पुन्हा सांगून काही उपयोग आहे का? मला फक्त एक सांग, मुलांना विचारायला पाहिजे की नाही? हे गाईज, कसे आहात? वी आर हॅव्हिंग अ वाद ओव्हर यू गाईज. अरे वा, मग कंटिन्यू. काय आता आम्ही खूप चांगल्या मूड मध्ये आहोत, त्यामुळे आम्हाला अजिबात वाद घालायचा नाहीये. चल ग सखी. जांभळ्या थांब. ठीक आहे, थांबतो, पण आता मी वाद घालणार नाहीये. हे बघ, त्या दिवशीचं आपलं बोलणं अर्धवट राहिलंय की नाही? साखरपुडा कसा करायचा आहे त्या संदर्भात. म्हणजे हॉल बुक करायचा आहे की नाही? अरे केवढी कामं असतात बाबा. आणि हॉल बुक करायचं असेल तर आत्तापासूनच ते करायला पाहिजे, नंतर मिळणार नाही. अगं हो आई, ओके, आपण तिच्या आई बाबांना विचारू आणि डन करून टाकू. हा हो की नाही? मी हेच यांना सांगते, डॉक्टर पारसनीसांना फोन करा, पण नाही, माझं ऐकायचंच नसतं ना. नाही नाही नाही, एक मिनिट, त्यांना कशाला फोन करायचा आहे? बघा, मी हिला केव्हापासून तेच सांगतोय की आपण मुलांना विचारू, पण नाही, माझं ऐकायचंच नसतं ना. करेक्ट आहे काका, क्या बात आहे. आई 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 शांत. आपण तिच्या आई बाबांना विचारू आणि मगच सगळं ठरवू, ठीक आहे? अरे आपण आई बाबांना विचारत बसलो ना तर घरच्या घरीच अंगठ्या घालाव्या लागतील. अगं मग ठीक आहे, आता त्यांना जर आवडत नसेल मोठं फंक्शन तर मग नाही करायचं. हे बघ, मला हवा तसा साखरपुडा करणार नसाल ना तर मला साखरपुडाच नकोय. आई, ही मुलगी जर अशीच तकतक करणार असेल ना तर मलाही नको, साखरपुडा कॅन्सल. अरे काका, हा जर माझा ऐकणार नसेल ना तर सगळ्या गोष्टी कॅन्सल करा. कशी चिडते बघितलं का? त्याला सांगा जास्त दात काढू नकोस, नाही तर मी दात पाडीन. अयो, ही खरंच पाडेल ना दात. आई सॉरी सांग तिला, माफ करा म्हणा, चुकलं. सॉरी, माफ करा. कराटेवाली आहे ती. कराटेवाली कर. पूर्वी ना एक काय हंटरवाली नावाचा सिनेमा आला होता, त्यामध्ये जशी ती फेअरलेस नादिया होती ना, तशी तू फेअरलेस मैत्री आहेस. थँक्यू. अगं आई, पाहिलंस का, ही मुलगी आत्ता थोड्या वेळापूर्वी माझ्याशी प्रेमाने वागत होती आणि आता बघ माझ्या दात पाडायच्या गोष्टी करते. काका, त्याला सांगा प्रेम अजूनही तसंच आहे, फक्त रागही. अगं आई, एक मिनिट, भांडू नका रे बाबांनो. तुम्ही ब्रेकडाऊन करता सारखं. अहो काकू, तुम्ही टेन्शन घेऊ नका, ब्रेकडाऊन वगैरे काही होणार नाहीये, कारण आपला डिसिजन झालेला आहे, साखरपुडा जोरदार करायचा आहे. पण मग तुझे आई बाबांचं टेन्शन तुम्ही घेऊ नका काकू, मी बोलते आई बाबांशी, ओके? पण साखरपुडा धूमधडाक्यात करायचा. खरंच गाडी शिकायची यार, आणि मी रोज प्रॅक्टिस करते ना प्रॅक्टिस. काय तर प्रॅक्टिस करते, सांग तिला. क्लचवर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बासा, खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीयस? हो, मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना, अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येतं आणि मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही, सॉरी. इट्स ओके. हे
अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस? मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी ढेरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. वा, हो चल.